आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। कार्यालयामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांची एक तातडीची बैठक आयोजित केली होती। अगदी अचानकपणानं त्याच्या 3 प्रमुख कारणासाठी ही बैठक बोलवली होती की तालुक्यामध्ये या विजेच्या लपंडावामुळे कमी क्षमतेनं वीज मिळाल्यामुळं आणि बऱ्याच गावामध्ये विजेचा पुरवठाही सुरळीत होत नसल्यामुळं तालुक्यामध्ये एक संतापाची भावना निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर प्रखर अशा उन्हाळ्यामुळं पाण्याची पातळी कमी झालेली आहे, त्यामुळे लोकांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातली टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही आलेल्या आहेत। असा सविस्तर आढावा घेण्यासाठी आणि विशेषतः लाईट बोर्ड MSCBच्या ढाळ कारभारावर कुठंतरी आता त्या संदर्भामध्ये आंदोलन करून ग्रामीण भागातल्या बळीराजाला दिलासा देण्याच्या संदर्भामध्ये ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला तालुक्यातील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आणि उद्याच्या सोमवारी MSCBच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही सांगोला तालुक्यातली सगळी वीज सुरळीत करण्याच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9चं जे लोड शेडिंग आहे ते अतिशय तालुक्यातल्या दृष्टीनं, त्याचबरोबर दूध उत्पादकाच्या दृष्टिकोनातून आणि शाळेच्या मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय घोर अन्याय या तालुक्यामध्ये होत आहे। त्या संदर्भामध्ये सोमवारी एकदा आम्ही निवेदन देणार आहोत आणि 8 दिवसाची मुदत MSCBला देणार आहोत। त्यामध्ये त्यांनी जर दुरुस्ती नाही केली तर भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन करून सगळ्या MSCBच्या कार्यालयाला टाळा ठोकून त्यांच्यापुढं मोठ्या पद्धतीनं आंदोलन करून शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये न्याय दिल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही, अशा पद्धतीनं आजच्या मीटिंगमध्ये आमची भूमिका ठरलेली आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिथं जिथं पाण्याची टंचाई आहे, पिण्याच्या पाण्याची, त्या ठिकाणी जिथं जिथं अर्ज येतील त्या ठिकाणी 4 दिवसाच्या आत टँकर देण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय तहसीलदार मॅडम, त्याचबरोबर BDO, इथं आमचे सभापती आहेत, त्या सगळ्यांनाच आता विनंती केलेली आहे। त्यामुळे जिथं जिथं पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तिथं तातडीनं टँकर देण्याच्या बाबतीमध्ये ही भूमिका घेण्याच्या बाबतीमध्ये भाग पाडलं जाईल, अशाही प्रकारे या निमित्तानं आम्ही ठरवलं। कर्जमाफी संदर्भामध्ये एक चाचकाट आहे, त्या संदर्भात तुम्ही काय पालकमंत्र्यांशी बोलणार आहात का? त्याच्यामुळे कर्जमाफीची जी अट आहे त्या संदर्भात मी सगळ्यांच्या आपल्या कार्यकर्त्यावर चर्चा करून या आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ, त्याचबरोबर कृषी मंत्री आणि माझे सहकारी मित्र बर्ने मामा या दोघांनाही समक्ष भेटून त्या ठिकाणी ती कर्जमाफीच्या ज्या जाचकाठी आहेत त्या काढण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं प्रयत्न करेन आणि त्यात ही अडचण आली तर या सगळ्या मंत्री महोदयांना घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निश्चितपणानं भेटेल की जेणेकरून आपल्या बळीराजाला न्याय मिळेल। काही कार्यकर्त्यांनी आता बोलताना तुमची राजकीय भूमिका स्पष्ट करावी, सगळ्याच कार्यकर्त्यांनी ती जी भावना मांडलेली आहे राजकारणाची दिशा ठरवण्याबाबतीत, ती लवकरात लवकर माझ्या राजकारणाची दिशा कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार आणि त्यांना ज्या पद्धतीनं पाहिजे त्यानुसार ठरवली जाईल, असा शब्द मी आज या सभेमध्ये दिलेला आहे। मान नदीला शासनानं पाणी सोडलं होतं, पूर्ण क्षमतेनं पाणीही सुरू झालं। सांगोल्याच्या बंधाऱ्यामध्ये पोचल्यानंतर कोयना धरणच पूर्णपणानं आटलं, त्यामुळे टेंबू आणि म्हैसाळ ह्या दोन्ही योजना सध्या बंद आहेत। त्यामध्ये शासनाचं कुठल्याही प्रकारची अडचण नाही। कोयना धरणच पूर्णपणानं आटल्यामुळं धरणातच पाणी नाही, त्यामुळे नदीत सोडायची परिस्थिती आमच्या लक्षात येण्यासारखी आहे। त्यामुळे पाऊस पडेपर्यंत थांबावं लागणार। धन्यवाद।